आपला आता वाघ येतोय इकडे, टायगर पाणी प्यायला येतोय. ये बाबा ये, तुझे दर्शन घेण्यासाठी भरपूर माणसं थांबले. मस्त पोहतोय, छान दिसतंय. सांगू चालतंय चालतंय. ओके 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 ओके. वाव मस्त. बर्फान आहे आणि या साईडला हरण आहे. आणि आपण इकडे उद्यानामध्ये आलो ना, जसे प्राणी आणि पक्षी आहेत तशी झाडं सुद्धा खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बघा आसेपालव ट्री आहे, झाड आहे, म्हणजे आपल्याला काही काही नाव माहित पण नाही. मार्गदर्शक आहे ना, पोज करून पहा, तुम्हाला आयडिया येईल. म्हणजे कशा पद्धतीनं फिरलात तर तुम्हाला इथे जाईल. मंडळी नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी आम्ही आलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये. पाठीमागे बघताय गेट आहे आणि आम्ही आता चाललोय आतमध्ये. सानू पण आपले खूप एक्सायटेड आहे. सानू आपल्याला राणीच्या बागेत जायचंय, राणीच्या बागेत जायचंय. तर आता सुट्टी मुलांना चालू झाले, तर म्हटलं तिला घेऊन जाऊया. दादा सुद्धा आलाय, गावावरून सुद्धा दादा आलाय, तो थोडा लाजतोय आपल्या पाठीमागे आहे इकडे. तर आम्ही म्हटलं सगळं म्हणजे मुलांना पण घेऊन जाऊया आपण एकत्र. तर जाऊया बेटा राणीच्या बागेत. चला. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय आतमध्ये चाललो आम्ही. बुधवारचं बंद असतं. सानू आपले खूप एक्सायटेड आहे सर्व प्राणी बघायला. पुढे तिकडे तिकीट काउंटर आहे, तिकडे तिकीट काढायचं आपल्याला आणि मग जायचं पुढे. इकडे प्रवेश आणि या साईडला तिकीट वेंडिंग मशीन आहे आणि त्या साईडला तिकीट काउंटर आहे. इकडे आलात ना, तिकीट दर लावलेले आहे. प्रौढसाठी 50, मुले 25 आणि कुटुंब असेल पती पत्नी आणि 2 मुले 100 रुपये. म्हणजे आपल्याला 100 रुपयामध्ये आपलं होऊन जाईल. आपली फॅमिली आहे आणि 2 दादू आले, 2 जण. आम्ही तिकीट काढतोय आता. आपलं तिकीट काढून झालं आहे. फॅमिली घेऊन आलात ना तर तुम्ही 100 रुपयामध्ये येऊ शकता, 2 मुलं आणि पती पत्नी. तर फॅमिली तिकीट आहे 100 आणि आपलं हे तिकीट आहे 50 रुपये पर पर्सन. तर आमचं आता तिकीट काढून झालं आहे. आम्ही आता प्रवेश करतोय उद्यानामध्ये. दुपारचा टाईम आहे आणि आहे बऱ्यापैकी पब्लिक आहे. आता उन्हाळी सुट्टी पडले मुलांसाठी, त्यामुळं मुलं सर्व आहेत ना, येतात इकडे आता फिरायला. मस्त छान. आणि इकडे प्रवेश करताना आहे ना, लक्षात ठेवा प्लास्टिक काय घेऊन येऊ नका, बॉटल पिशवी वगैरे. इकडे सक्त मनाई आहे. फॅमिली बॅग चेक करून आहे ना आम्ही एंट्री करतो आतमध्ये. हा नाही ना, हा आपला गेट आहे इकडे. इकडून आपण एंट्री करतो आणि पहिलेच आहे ना आलात ना तर इकडे या दिशेला गेलात तर तुम्ही काय काय बघाल. अस्वल, वाघ, तरस, बिबट्या, कोल्हा, पानघोडा, सांबर, चितळ, कांकर, माकड, मागर, खूप सारे आहे ना प्राणी आहेत. चल सांगू आता इकडे जाऊया आपण. चला. थंड आहे ना, छान. सानू बघा, सानू बघा आमची मस्त एन्जॉय करते. पक्षी भरपूर आहेत, छान. हे बघ इकडे समोर, हे बघ सानू इकडे बघ. हे बघ बदक, वेगवेगळ्या प्रकारची बदक आहे. ते बघ, तो बघ केवढा मोठा बदक आहे. छान आहे ना. आता दुपार झालंय ना तर पाणी प्यायला आलेत सर्व पक्षी. आहे तिकडे तो पांढरा वाला. हो है ना, आहे तो.
सामरूक ना, काय आहे तो? बदकच आहे ना? बदकच आहे, थोडा मोठा आहे. झाडाकडून आला तर लवकर जावा, नाहीतर पक्षी खूप असतात वरती. हे बघ, बदक पक्षी भरपूर आहेत. वाव, हे बघा. हो तेव्हा तेव्हा सुकलेलं झाड आहे त्याच्यावरती बसलेत. इकडे काय आहे? पक्षी आहे ना, चला. मोठे मोठे झाड आहेत. हे बघा, इकडे आहे ना बोर्ड लावलेला आहे. तुम्हाला माहीत आहे का, पक्ष्यांना दात नसतात, हात नसतात, शिंग नसतात, पण त्यांना चोच असते. पक्ष्यांच्या चोचचे विविध उपयोग आहेत. नीटनेटके राहणे. आता आपण आधी पक्षी बघायला आलोय. हो, काय आहे पक्ष्यांमध्ये? पाणकोकील आहे, सानू सर्व आहे ना, माहिती वाचते बघा संपूर्ण. बगला, हे बघ बाबा कसं दिलेलं आहे. पाणी सगळे पक्षी. पाणपक्षी आहे ना, आपल्या चोचींच्या यंत्राप्रमाणे वापर कसं करतात हे सर्व माहिती दिलेलं आहे. चोचींना आहे ना, धारदार असं आहे ना, हे असतं, त्याचा उपयोग करतात ते. मस्त आहे ना. इकडे शॉकेस मध्ये भारी लावले ना. हे पण बघ ना, इकडे छान वाटतं. नाका असं सुकलेली झाड आहे ना, मस्त वाटत ना, भारी वाटत. आपण गेलो होतो पाणपक्षी ॲक्वा बर्ड्समध्ये बघायला, आणि आता आपण चाललोय पुढे. इकडे बघूया आता, प्राणी आहे तिकडे. मगर आहे इकडे, बघ या साईडला मगर आहे. सानू, आता आपण मगर बघायला चाललोय. चला, हे बघ मगरचा स्टॅच्यू. सानू आपले अनुभव होते मस्त छान. बघ इकडे सानू, मस्त आहे ना बनवलाय स्टॅच्यू. खालून जाऊया. इकडे खाली आहे ना, पाणी आहे. हा, मस्त असं आहे ना, पाणी येते वरून छान. आणि स्टॅच्यू आहे मगरीचा. मासा घेतलाय. इथं मस्त आहे ना, छोटासा वॉटरफॉल आहे बघा, भारी वाटत, छान आहे. मगर का आपल्याला दिसत नाही आहे, बघूया दिसतंय का, आहे का. कसा एक्सपिरियन्स? छान वाटतंय, मस्त. इकडे मगर बघायला आलो होतो, पण खाली नाहीये म्हणून तो वरतीच चाललोय तिकडे. बघूया वरून तरी पाहायला मिळते का आपल्याला. आताची सुरुवात झाली आपल्याला बघायला. खूप प्राणी बघायचे आपल्याला. उद्यान फिरायचं आहे. हो बघा, आमचे आहे ना पूर्ण एक्सायटेड आहे मगरीला बघण्यासाठी. क्रोकोटाईल क्रोकोट्रायल बघूया भेटते का आपल्याला. आहे सानू? तुला काढलेस का? कुठे? तिकडे मगर आहे, ते बघ दिसते. ए सानू इकडे ये बघ ना. ती बघा मगर, ए सानू. मला दिसत असेल. हे बघा वरती आलाय. आता शांत आहे ते, दुपारचा टाइम झालाय ना, त्यामुळे. त्या साईडला पण आहे, चला बघूया. मोठी मगर आहे. काय दिसते?
कुठे आहेत ह्या काय 2-3 आहेत तिकडे. त्या बघा मगर आहेत, 3 मगर आहेत. इकडे पण आहे. हे बघा एक दिसतंय सांगू, चालते चालते. चालते. ओके 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 ओके. वाव मस्त. त्यांना भेटायला छान. चालली. भेटायला झालंय बघ, बघितलं बेटा. हा, सांगितलं चालते बघ पाण्यात छान. कशी चालते ना. मस्त. हे 2 वरती तोंड करून आहेत. बघ आली. बघितली सानू. चला तर आपलं मगरीचं दर्शन करून झालंय आणि बघायला पण मिळाले आपल्याला आले. मगर आपल्याला बघायला भेटले. छान. टॉर्टॉइजला चाललोय बघायला. सानू कासवला बघायला चाललोय. तो वरती पण कोण आहे बघा. एक आहे तो बघ. क्रोकोडाईल आहे. टर्टॉइज आहे. Tortoise आहे? टर्टल. कुठे आहे? हे वा. वेगळ्याच आहेत. अरे हे काय? टर्टल. हे बघ किती बघा आहेत. खूप आहेत. छोटे छोटे आहेत ना. पाणी नाही ना याच्यामध्ये. नाही, मातीमध्ये आहे. मातीमधले आहे ते. हो छोटे छोटे आहेत. हे बघा कासव आहेत, बिना पाण्याचे कासव. याला बोलतात बुट्टी कासव. मला जाणून घ्या. बघा ह्या कासवांची पैदास वगैरे आहे ना संपूर्ण इथं लिहिलेली आहे माहिती. चला कासव बघून झालं आपलं. या साईडला पण आहे, या साईडला पण आहे ना माहिती दिलेली आहे. फरक जाणून घ्या पाणकासव आणि जमिनीवरील कासव. आपण आता त्या या साईडला बघितलं जमिनीवरील कासव आणि या साईडला आहे पाणकासव. इकडे पण आलंय, खूप आहे तिकडे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते. किती आहेत बघा ना, मस्त वाटतं. इकडे आता बाहेर आले, तिकडे पाण्याच्या बाहेर रिलॅक्स साठी. काय काय बघितलं बेटा आज पण आहे? आणि बर्ड्स बघितले ना. आता आपण पॅरोट बघतोय. आणि आपण इकडे उद्यानामध्ये आलो ना, जसे प्राणी आणि पक्षी आहेत तशी झाडं सुद्धा खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बघा आसोपालव ट्री आहे, झाड आहे. म्हणजे आपल्याला काही काही नाव माहित पण नाही, अशी पण झाडं आहेत इकडे. वनस्पती उद्यान पण बोलतात ना. वनस्पती उद्यान पण. आणि प्राणी संग्रहालय आहे, त्यामुळे तुम्हाला आहे ना खूप सारे असे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पाहायला भेटतील. संपूर्ण प्राणी पक्षी वनस्पती ह्यांचा संगम आहे इथे. पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. ते ताई तिकडे झाडांना पाणी घालतायत आणि वरती असे मस्त छान बेटा हे बघ, हे संपूर्ण झाडावरती बघ पॅरोट्स बसलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पॅरोट आहेत. हा बघ छोटासा बसलेला बघ इथे एक आहे. मस्त मस्त छान बसला. हे बघा आपण जो आता पक्षी पाहिला त्याची संपूर्ण माहिती आहे. राखाडी पोपट हा 40 ते 60 वर्षांचे दीर्घ आयुष्य असलेला पक्षी आहे. आफ्रिकन ग्रे पॅरोट. मस्त. या साईडला आहे. वाव
केवढा मोठा आहे ना. छान आहे. पोपट मस्त. आहे ना. मस्तच दर्शन दिलं आपल्याला. भारी बघा मस्त खूप आहे. भारी दिला. छान दिलंय पोच गेला. हा अरे वा. तिकडे पण हे बघा खालती पण खायला. हम्म. त्यांचं खाणं हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना जातीचे पोपट आहे तिकडे. मस्त संपूर्ण त्यांना खायला असं पदार्थ टाकलेले आहेत. भारी. सानू बेटा बघ केवढा मोठा पोपट आहे. पक्षी आहेत ना. हा. आज आपण आता पक्षी बघितला तो आहे सैन्य मकाऊ, मिलिटरी मकाऊ. बघा याची माहिती संपूर्ण दिलेली आहे. या साईडला आहे लाल पोपट, जे आपल्या गावाला असतात ते ना. आणि खूप आहे. काय? तिकडे झाडावरती आहे, तिकडे आहेत. करण पोपट. म्हणजे पोपटामध्ये पण जाती असतात ना वेगवेगळ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे पोपट आहेत. बघूया दिसतोय का आपल्याला. हा बघ इथेच बसलेला. अरे हा. इथेच आहे बसलेला. हा बघ हे करण पोपट. हे बघ आले. हे बघ तिकडून पण आला. मोठे आहेत ना हे. हम्म. तर आपलं आता फिरून झालंय पक्ष्यांचं नंदनवन. आपण आलो होतो इकडे पक्ष्यांच्या नंदनवन मध्ये. पक्ष्यांचे नंदनवन. वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पक्षी खूप पाहायला मिळाले. छान मजा आली. मस्त. आता आम्ही चाललोय पेंग्विन. ह्या दिशेला आहे पेंग्विन आणि तिकडेच आपल्याला पाहायला मिळणार आहेत वाघ, बिबट्या, पानघोडा, सांबर, चितळ, माकड. आमचा पारस पारस दादू आलाय गावावरून खास मुंबईला सुट्ट्या एन्जॉय करायला. 10वीचे एक्झाम झालेले आहे त्यासाठी इकडे आलाय मस्त पाहायला. भाऊ मजा येते ना बघायला. बघितले का एवढे बघितले होते पोपट गावी. हा एवढे. हा आणि मध्ये मध्ये आहे ना असे तुम्हाला वॉशरूम पण पाहायला मिळतील इकडे. मस्त सुविधा करून ठेवलंय. स्वच्छ आहे. स्वच्छता पण मस्त आहे. भारी आहे. प्यायचं पाणी आहे इकडे वॉशरूमच्या साईडलाच. वाळवंटी क्षेत्रातील वने. इकडे वाळवंटी क्षेत्रातील वने आहेत. हेम्बोल्ड पेंग्विन कक्ष. चला हे ह्या उद्यानाचं खास आकर्षण आहे. हेम्बोल्ड पेंग्विन कक्ष तिकडे आहे का. या साईडला आहे. हेम्बोल्ड पेंग्विन एक्झिबिट आहेत. हे बघा पेंग्विन. पोचलोय आम्ही पेंग्विन कक्षामध्ये. वाव छान भारी वाटत. जबरदस्त. मस्त छान मजा करतात. मस्त पोहतोय छान. खूप सारे पेंग्विन आहेत. छान मजा आली पाहायला. भारीच.
आणि या साईडला बघताय एक जुन्या पुराण्यामधील ट्रेन आहे, 2 डबे, मस्त छान. पेंग्विन आपले बघून झालेले आहेत. इकडे समोर तुम्हाला जर काय भूक वगैरे लागली असेल तर खाऊ शकता. चला बघूया. सानू काय पाहिजे तुला खायला? पास्ता, फ्राईज, पिझ्झा, वेपर्स, खूप काही आहे. ज्यूस आहे, आईस्क्रीम आहेत. मुलांची तर मजाच आहे फुल. दादू बोलतो प्राइस तेवढी विचार. चला आईस्क्रीम, आईस्क्रीम बघ, मोठे आईस्क्रीमचे थांब नाही, ते फोटो काढतात पप्पा. इकडे सानू, इकडे बघ, इकडे मस्त छान असं आईस्क्रीम खातोय उन्हातून. सानू थोडा थंडगार, बरं वाटलं ना? मोठासा आहे ना कॅफेटेरिया इकडे, भारी वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स भेटेल तुम्हाला खायला. हे बघा या साईडला आहेत इडली, मेंदू वडा, फ्रूट्स. काय खायला पाहिजे ते खायला भेटेल तुम्हाला. मजा आहे. मार्गदर्शक आहे ना, पोज करून पहा, एक तुम्हाला आयडिया येईल. म्हणजे कशा पद्धतीनं फिरलात तर तुम्हाला इझी जाईल. या साईडला आहे चितळ. वाव मस्त. बघा कळप बसलेला आहे, बघताय. आणि कलर बसलेत ना, संपूर्ण कल्पन बसलाय, छान मस्त. आणि हे सांबर पण आहे. हा या साईडला बघताय सांबर. फलक दिलेला आहे सांबराचा. इकडे सांबर पण आहे आणि या साईडला हरण आहे. त्यांना पाणी पण मस्त ठेवलंय ना यायला, छान. आणि मस्त कलप आणि कल्पामध्ये बसलेत ना, खूप भारी. आणि रवत करतात खाऊन झाल्यानंतर, रवत करायला बसले. मस्त आहे, छान आणि भारी ठेवलंय त्यांना. इकडे संपूर्ण असा परिसर बघा, छान. आता आपण चाललोय इकडे वाघ बघायला. टायगर आहे तिकडे, कोल्हा आहे, बिबट्या, तरस या साईडला आहे. विचार करा. सानू बेटा, आपण आता आलोय टायगर बघण्यासाठी. ते पण टायगर चढतोय, यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो. छान मस्त. ए बाबू तिचा हात पकड. दिसतोय का? आहे का? तो बघा वाघ, तो बघा, तो बघा, दिसतोय समोरच आहे ना वाघ. येतो आपला तिकडेच आहे. तो तिकडे समोर आहे, तिकडे आहे. हा आपला आता वाघ येतोय इकडे. टायगर पाणी प्यायला येतोय. ये बाबा ये, तुझ्या दर्शन घेण्यासाठी भरपूर माणसं थांबलेत. येतोय पाणी प्यायला येतोय वाघ. वाव, आणि दर्शन झालेलं आहे वाघाचं आपल्या. वाव, छान छान. ये बाबा, यस यस, पाणी प्यायला आलेलं आहे. ओ वाव, मस्त रुबाबामध्ये आलाय पाणी प्यायला. तो बघा
आपल्याला दर्शन द्यायला आला होता. गेला. वाघ बघितला आणि केवढा मोठा आहे बापरे. मस्त पहिल्यांदाच दर्शन ना, जवळून बघितला आपण ना. जाऊन बघितला. छान. तर मंडळी वाघ आपण बघितलेला आता. तर वाघाचं वजन किती आहे हे संपूर्ण इथे बोर्डामध्ये लिहिलेलं आहे. तरस बिबट्या. चला. हाय झोपलेला आहे. झोपलाय तो बघ. झोपायची बघा. बघताय समोर पाहताय तुम्ही बिबट्या आहे बसलेला आणि वरती बसलेला पण आहे आणि पण आहे. झोपलायत. आरामाची वेळ आहे आता त्यांची. मस्त झोपलाय बघ. छान. श्वास घेऊन कोण चालतो. सोनू बघितला बेटा. तर एक आहे ना बिबट्या खाली झोपलाय मस्त आणि एक छतावरती आहे बघा. दुपारचा टाइम आहे त्यामुळे ते झोपले आता. हे आहे तो. चला आपण पाहतोय. तो पण झोपलाय आता बघा. हा बेटा तरस आहे. तो बघ झोपलाय बघ. तो पण वाघाचाच प्रकार आहे एक. झोपलाय. बघितलं बेटा झोपलाय तो बघ. गुहा पण छान बनवली साठी ना. भारी आहे बघा. दुपारचा टाइम आहे. थोड्या वेळानं उठेल. संपूर्ण आहे ना त्याच्यासाठी व्यवस्था बघा मस्त केलंय. छान. मंडळी आता आम्ही आलोय अस्वल पाहायला. आहे का. ओके. अस्वल 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 हे बघा. बघताय पुढे तिकडे अस्वल आहे आणि कुठे अस्वल. पुढे अस्वल आहे तिकडे. हे बघा पुढे अस्वल आहे. अस्वल. ते बघा काय काय आवडतं. वाळव्या पण खातात ते. किडे फळं मध कणीस. इकडे स्टॅच्यू आहे हे बघ. सानू काळा घोडा शिल्प मस्त. 1875 साली शिल्प डेव्हिड पासून ससून उभारण्यात आले. मी आलो होतो वाघाची. तर वाघाचं मस्त दर्शन झालं. छान असं. बिबटे झोपलेले आहेत. तरस पण झोपलेला आहे. दुपारचा टाइम आहे आणि बऱ्यापैकी मस्त असं बघून झालंय आमचं. ओके. या साईडला तोफा आहेत. जुन्या तोफा आहेत. कसली आहे बघ. सनसनीत आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड. जबरदस्त आहे ना. मुंबई. हे बघ ना. ही तोफ बघ ना केवढी मोठी आहे. काय बोलताय. तोफ बघ केवढी मोठी आहे ती. तो बघ सानू.
पहिल्या बाबा अशा तोफी 1 2 3 4 5 6 7 8 9 शिवाजी 10 11. महाराजांच्या काळामध्ये माहिती ना शिवाजी महाराज जायचे लढण्यासाठी तेव्हा अशी तोफांचा वापर करायचे. आणि इकडे मोठा असा स्टॅच्यू आहे दगडी कोरीव हत्तीचा. आणि डॉक्टर बाहुदाजी लाड मुंबई शहर वस्तू संग्रहालय आहे. पण तिकडे आम्ही जेव्हा नेक्स्ट टायमिंग येऊ तेव्हा नक्की जाऊ. म्युझियम आहे ते. म्युझियम त्याच्यामध्ये खूप विरारला जायचं आहे. लोकल मध्ये संध्याकाळी खूप गर्दी होते तर आम्ही निघतोय आता. तर मंडळी आम्ही आलो होतो वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती पाहायला मिळाले. खूप अशी मजा आली. आणि मेन म्हणजे वाघाचं दर्शन झालं, पेंग्विन बघितलेले, बिबट्या पण पाहिलेले, झोपलेले आहेत बिबटे. आणि मस्त ओव्हरऑल मजा आली संपूर्ण. कसं वाटलं सांगू? पाहिले पक्षी पण खूप पाहिले आणि सगळे आम्ही एकत्र आलो तर खूप मजा आली. ओके, एवढं सगळं आम्ही बघितलं ना. खूप सारं पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पाहिलेले आहे. खूप मजा आली. तर मंडळी हा व्हिडिओ इथेच आम्ही थांबवतोय. एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत चला.